राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। एप्रिल स्पेशल 2+2 म्हणजे 4000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता पुन्हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु एप्रिलच्या कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला येणार व हप्ता पुढच्या महिन्यात येणार का असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। तर सरकारने व केंद्र शासनाने या महिन्यात पैसे देण्याचा निर्णय केला आहे। चला तर आपण जाणून घेऊया आता संपूर्ण माहिती व तसेच आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकऱ्यांना खुशखबर, नमोचा 9वा हप्ता व पीएम किसानचा 23वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसानचा 23वा हप्ता जो रखडलेला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिला टप्पा 18 जिल्ह्यांना हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून पीएम किसानचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता एकत्र येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 8400 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून येत्या 4 ते 5 तासात या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गाभाची रक्कम जमा होणार आहे। आणि आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत की एप्रिलच्या कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, डीबीटीच्या माध्यमातून 2+2 म्हणजे 4000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले असून या बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्य लाभ दिले जाणार आहे। सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कमालाची सूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे। पीएम किसान प्लस नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँक असल्याने त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळत आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारांवर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे। ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीवाला नाही अशा खऱ्या आणि गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे। शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टल किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे झालेले आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न होता की एप्रिलच्या कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी पैसे खात्यावरती येणार असल्याची माहिती आपण यूट्यूबवर पाहत होतो। तर परंतु सरकारने अधिकृतपणे एप्रिलची अशी कोणतीही तारीख ठरवली नाही आणि तारीख ठरवताच पीएम मराठी या चॅनलवरती मी तुम्हाला लगेच कळवेल। धन्यवाद।